दरम्यान ही मराठी माणसाची शेवटची निवडणूक असेल असं भावनिक आवाहन हे राज ठाकरे यांनी केलं होतं आणि यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आज पलटवार केलाय। तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत। काय दुर्दैव आहे बोला। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते। ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं। या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक, मराठी माणसाकरता शेवटची निवडणूक। बंधू भगिनींनो, ही मुंबईकरांकरता शेवटची निवडणूक नाही, ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही। अरे हा मराठी माणूस तो आहे ज्यानं अटके पार झेंडे लावले। छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला असं सळसळत रक्त दिलाय। आम्ही अन्याय सहन करणारे हे मराठी लोक नाही आहोत। अरे आम्ही तर त्या ठिकाणी पानिपतच्या लढाईमध्ये लढण्याकरता गेलो होतो। ते संकट महाराष्ट्रावर नव्हतं। अहमदशाह अब्दालीने त्या ठिकाणी पत्र लिहून कळवलं होतं मराठ्यांना की तुम्ही केवळ सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान हे माझा आहे म्हणून सांगा, उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे म्हणून मी त्या ठिकाणी त्याला मान्यता देतो। पण मराठे थांबले नाही, कारण आपल्या भारताचे तुकडे होत होते आणि तिथे जाऊन लढलाले आम्ही मराठे आहोत। आणि तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगता आपलं अस्तित्व संपून जाईल। अरे मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही आहे, तुमचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्हीच म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही। मुंबई म्हणजे ही बसलेली जनता आहे, मराठी म्हणजे ही बसलेली जनता आहे, महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांनी तयार केलेला हा महाराष्ट्र, ज्याला महाराष्ट्र धर्म समजतो तो महाराष्ट्र आहे। त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून या ठिकाणी पाहू शकत नाही।